अहमदाबाद हवाई अपघातानंतर आर्थिक समस्यांशी झुंजत असलेल्या एअर इंडियाने टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्स यांच्याकडे जवळपास 10,000 कोटी रुपयांच्या ताज्या आर्थिक मदतीची मागणी केली आहे। एअर इंडियाने दोन्ही भागधारकांना त्यांच्या हिस्साच्या प्रमाणामध्ये अतिरिक्त निधी देण्याची विनंती केली आहे। यामध्ये टाटा सन्सचा सुद्धा समावेश आहे 73% आणि दुसऱ्या एअरलाइन्सचा जवळपास 25% हिस्सा आहे। हा निधी पुरवठा इक्विटी किंवा बिनव्याजी कर्ज या स्वरूपात असू शकतो। या प्रकरणावर अधिक चर्चा सध्या सुरू आहे। प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी अयोध्येला जाऊ इच्छिणाऱ्या पुणेकरांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे। विमान कंपनी इंडिगो लवकरच पुणे आणि अयोध्या या दरम्यान थेट विमान सेवा सुरू करणार आहे। राम मंदिराच्या लोकार्पणानंतर देशभरातील भाविकांचा ओढा सध्या अयोध्येकडे वाढलाय। सध्या पुण्याहून अयोध्येला विमानाने जाण्यासाठी प्रवाशांना आधी मुंबईला जावं लागतं, त्यामुळे प्रवासामध्ये बराच वेळ वाया जातो आणि या पार्श्वभूमीवर इंडिगोने रामभक्तांची सोय लक्षात घेऊन ही नवीन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। इंडिगोने पुणे आणि अयोध्ये दरम्यान दररोज विमान सेवा चालवण्याची योजना आखलेली आहे। जगप्रसिद्ध तिरुमला इथे भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिरामध्ये पुष्पयज्ञ हा वार्षिक धार्मिक विधी मोठ्या उत्साहात पार पडला। श्रीवारी ब्रह्मोत्सवामध्ये झालेल्या कोणत्याही अनवधानाने झालेल्या चुकांचं प्रायश्चित्त घेण्यासाठी हा विधी केला जातो। या विशेष पूजेसाठी तब्बल 9 टन फुलांचा वापर करण्यात आला। याच्यामध्ये 16 प्रकारची फुलं आणि 6 प्रकारच्या पानांचा समावेश होता। याच्यामध्ये गुलाब, जाई, कमळ आणि झेंडू याचा प्रामुख्याने समावेश होता। या फुलांची मंदिर परिसरामध्ये रंगीबेरंगी आणि सुगंधित अशी आरास सुद्धा करण्यात आलेली होती। दिल्लीतील फेब्रुवारी 2020च्या दंगलीचा कट रचल्याचे आरोप उमर खालिद, शार्जिल इमाम आणि इतरांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये नाकारलेत। दंगलीशी आणि हिंसाचाराशी संबंध असल्याचा कोणताही पुरावा नाही असं उमर खालिदने न्यायालयासमोर सांगितलं आणि यावेळी दंगली घडल्या तेव्हा खालिद दिल्लीतही नव्हता, तर त्याचा दिल्लीत या दंगलीतल्या सगळ्या गोष्टींमध्ये समावेश कसा असू शकतो असा प्रश्न खालिदचे वकील कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला। दिल्ली दंगल प्रकरणामध्ये 751 एफआयआर झालेत आणि त्यापैकी एका प्रकरणात उमर खालिदवर आरोप आहेत। भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून सुप्रीम कोर्टाचे विद्यमान न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती करण्यात आली। केंद्रीय विधी मंत्रालयाने सूर्यकांत यांचं नाव सरन्यायाधीश पदासाठी जाहीर केलं। 23 नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश भूषण गवई निवृत्त होत आहेत आणि त्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत औपचारिकपणे सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील। 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत न्यायमूर्ती सूर्यकांत सरन्यायाधीश पदावर राहणार आहेत आणि त्यांना 15 महिने सरन्यायाधीश पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे। व्हाईस ॲडमिरल संजय भल्ला यांनी भारतीय नौदलाच्या पूर्व नौदल कमांडचे नवे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून पदभार स्वीकारलेला आहे। विशाखापट्टणम इथे आयोजित केलेल्या परेडमध्ये व्हाईस ॲडमिरल संजय भल्ला यांनी पूर्व कमांडचे प्रमुख पद म्हणून पदभार स्वीकारलेला आहे। भल्ला यांच्याकडे आता भारतीय नौदलाच्या पूर्व भागातील सर्व सागरी सुरक्षेची आणि कार्यान्वित असण्याची जबाबदारी असेल आणि व्हाईस ॲडमिरल राजेश पेंढारकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांनी ही सूत्र स्वीकारलेली असून पेंढारकर हे निवृत्त झालेले आहेत। राष्ट्रीय एकता दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घुसखोरांवर हल्लाबोल केला। घुसखोर देशाच्या एकात्मतेसाठी मोठा धोका आहेत। घुसखोर देशाच्या एकात्मतेसाठी आणि अंतर्गत सुरक्षेसाठी मोठा धोका निर्माण करतात। गेल्या अनेक दशकांपासून परदेशी घुसखोर देशात येत आहेत आणि आपल्या लोकांच्या संसाधनांवर कब्जा करतायत, त्यामुळे लोकसंख्येचं संतुलन बिघडतंय। एवढ्या गंभीर मुद्द्यावर काँग्रेस सरकारनं दुर्लक्ष केलं। त्यांनी वोट बँकेच्या राजकारणासाठी जाणून बुजून राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली अशी टीका मोदींनी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल पाहायला मिळाला। मोदींनी काँग्रेसनं धर्माच्या आधारे वंदे मातरम मधील काही भाग काढल्याचा आरोप मोदींनी केला। शिवाय काँग्रेसनं 2 समाजामध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप सुद्धा मोदींनी केलाय। काँग्रेसनं इंग्रजांचा अजेंडा पुढे केल्याचं म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला। मोदींनी आपण एकाच भाषेची सक्ती केली नाही, प्रत्येक भाषेचा सन्मान करणार असंही म्हटलं।
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मोन्था चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त असलेल्या वारंगल जिल्हा आणि हुस्नाबाद विधानसभा मतदारसंघाचा हवाई पाहणी दौरा केला। मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला। पूरग्रस्त भागामध्ये युद्ध पातळीवर मदत कार्य करण्याचे निर्देश दिलेत। कोणतीही जीवितहानी किंवा पशुधनाची हानी होणार नाही याची खात्री करा असंही त्यांनी सांगितलं। पूरप्रवण भागामधल्या लोकांना सुरक्षित जागी हलवून त्यांचं पुनर्वसन करा असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले।